बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया आज पार पडली। या निवडणुकीसाठी 55 उमेदवारांनी एकूण 68 अर्ज दाखल केले होते। यापैकी 53 अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत आणि तांत्रिक त्रुटी आणि अपूर्ण माहितीमुळे 15 अर्ज बाद करण्यात आले। त्यापैकी 13 अर्ज हे दुहेरी असल्याने बाद करावे लागले, तर 2 उमेदवारांचे अर्ज त्रुटींमुळे बाद ठरले। या प्रक्रियेनंतर आता निवडणुकीचं चित्र अधिक स्पष्ट झालं असून अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर मैदानात किती उमेदवार उरतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे। आम्हालाही वाटतं की बिनविरोध व्हायला पाहिजे होती, पण बिनविरोध न करण्याची परंपरा भाजपची आहे। काँग्रेसला 25 मतं पडतील, कळलं? 25 तुम्हाला 25 लाख पडतील, पण लोकशाहीमध्ये विरोध हा व्हायला पाहिजे। विरोध व्हायला पाहिजे राहुरीमध्ये, अन्य ठिकाणी, सर्वत्र। तुम्ही पण याच पद्धतीनं काम केलं ना आतापर्यंत। आताच तुम्हाला का वाटतंय की बिनविरोध व्हायला पाहिजे? लोक ठरवतील ना मत द्यायचं की नाही। पूर्वी पोटनिवडणुका झाल्या त्यावेळी भाजपनं कुठं कुठं उमेदवार उभे केले हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। त्यामुळे भाजपनं मध्यस्थी करावी आणि काँग्रेसनं निर्णय घ्यावा असं काही मला वाटत नाही। यातला काय विषय त्यांनी काँग्रेसशी बोलावं त्या पद्धतीने। आमच्या सगळ्यांची एवढीच भूमिका आहे की त्याची निवडणूक वेगळी असते, ही निवडणूक आदरणीय अजितदादांच्या जाण्यामुळे आज आलेली आहे आणि म्हणून अजितदादा हे राज्याचे एक फार मोठे नेते होते आणि म्हणून प्रत्येक पक्षाने ही भूमिका विचार करून आपल्या महाराष्ट्राला एक संस्कृती आहे त्या अनुसार त्यांनी भूमिका घ्यावी ही अपेक्षा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे। आता महाविकास आघाडीमध्ये अगर त्याबद्दल एकमत होत नाही तर ते आम्ही काय बोलणार त्याबद्दल।